तर महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का आवश्यक आहे? आपल्या भारतीय महिला, मग ती बहीण असो, आई असो, बायको असो, तिला काहीही हेल्थ प्रॉब्लेम असेल तरी ती किचन ओट्यासमोर उभी राहणार. बरोबर आहे. ती प्रिपरेशन करणार. मग या केसमध्ये त्यांच्या शरीराची जी झीज आहे ती पुरुषांपेक्षा जास्त फास्ट होते. ओके, मग रिझन काय, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हॉर्मोनची लेवल जास्त असते आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोन जो आहे, जो मसलला बिल्ड करतो, मसल वाढवतो, त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या कमी असतं टेस्टोस्टेरोनचं. आणि इस्ट्रोजन हॉर्मोन शरीरात काय करतो, जो फिमेल प्रोन हॉर्मोन आहे, स्त्रियांचं स्त्रियांसारखं दिसणं, त्यांचा आवाज, त्यांचं लाजाळू स्वभाव, या सगळ्या गोष्टी इस्ट्रोजन हॉर्मोनवर आणि तो हॉर्मोन शरीरामध्ये मसलला वाढू देत नाही. म्हणजे नैसर्गिकरित्या एक निसर्गाने स्त्रियांना मसल कमी प्रमाणात पुरुषांपेक्षा दिलेले आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा स्त्री आई होते त्यावेळेस ते जे बाळ आहे, तो जो गर्भ आहे, तो वाढी करता शरीरातनं सगळ्याच गोष्टी आईच्या ओढून घेत. ओके, मग त्याच्यातनं बोन डेन्सिटी तिथे कमी होते स्त्रियांची, बरोबर आहे, आयर्नची कमतरता होते त्यांना. आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर, बाळाचा जन्म झाल्यानंतर जी रिकव्हरी ज्या फेजला स्त्रियांची व्हायला हवी आहे त्याच्यावरती आपल्याकडे फोकस केला जात नाही. म्हणजे जी आता झीज झाली आहे सगळी त्या बाळंतपणामध्ये, तिला भरून काढण्याकरता जे करायला पाहिजे ते नाही केलं जात. म्हणजे काय, तुम्हाला एकच ऍक्टिव्हिटी सगळ्या एक्सरसाइज मधली अशी आहे जी तुमच्या शरीरामध्ये मसल आणि हाडांना वाढवते, मजबूत करते आणि टिकवते. ती म्हणजे वेट ट्रेनिंग.